दुसऱ्या दिवशी पहाटेच्या 5 वाजताच नित्या मेन्शनच्या बाहेरच्या गवतावर तिच्या ध्यानस्थ मुद्रेत बसली होती. आज जाणून बुजून ती योगा करायला लवकर आलेली, कारण तिला आत्ता काहीही झालं तरी आरवच्या समोर यायचं नव्हतं. त्याचे नको असलेले टोमणे आणि ते जीवघेणे बोचरे शब्द ऐकून अजून तिला तिच्या मनाला मुळीच दुखवायचं नव्हतं. कालचं त्याचं अतीचं बोलणं ती अजूनही विसरली नव्हती, आणि विसरणार तरी कशी होती ना. किती सहज खूप काही बोलून रिकामा झालेला तो, ज्याची भलेही रागात त्याला जाणीव राहिली नसली तरी ती तर पूर्ण शुद्धीत होती ना. त्यामुळे बस आत्ता त्याच्यापासून स्वतःहूनच शक्य तितकं लांब राहणार होती ती. आत्ताही भले तिने डोळे बंद केलेले, पण त्या बंद पापण्यांआड काल तिला रागात काही बाही बोलणारा आरवच दिसत होता. त्याचं ते रागातलं बोलणं आणि भडकलेला चेहरा आठवून तिला अजूनही सारखं भरून येत होतं. त्याचं प्रत्येक टाईमचं भांडण तिला मान्य होतं, पण काल त्याने भांडण न करता जणू तिच्यावर विषाचे तीक्ष्ण बाण सोडलेले. ते बरोबर तिच्या हृदयाला रक्तबंबाळ करून गेले होते. पण रडत स्वतःचं दुःख कवटाळत बसणारी नव्हतीच ती मुळी. खूप स्ट्रॉंग पीस होता तो, आणि त्याच्या कृपेने ती वीक तर मुळीच पडणार नव्हती. तिने 1 तास शांतपणे तिच्या योगा केल्या. मन कितीही अस्वस्थ असलं तरी ते एकाग्र करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला तिने. पण त्या एकाग्रतेचा केंद्रबिंदूच आज आरव असल्याने शेवटी वैतागून ती जायला उठली. पण ती मागे वळलीच होती की तिची नजर मागे ट्रॅकसूट मध्ये हात घालून उभ्या असणाऱ्या आरववर पडायला तिने लगेच स्वतःला सावरत त्याला इग्नोर केलं, आणि ती त्याच्या बाजूने डायरेक्ट निघून गेली. आरव तर तिच्याकडे बघतच राहिला. हे बरं आहे, चुका ह्यांनीच करायच्या आणि गाल फुगवणंही ह्यांनीच बसायचं. प्रत्येक टाईमला मीच का समजून घ्यायचं हिला. जाऊ दे, बसू दे अशीच, मी काय हिच्याशी बोलायला मरत नाही आहे. नित्याच्या तोंड फिरवण्याने आरवच्या हृदयात खोलवर काहीतरी टोचलं, पण ते काय ते समजायला साहेबांचं डोकं शांत कुठे होतं ना. आत्ताही तोही तिच्यावरचा आपला राग कायम ठेवत त्याच्या रनिंगला निघून गेला. सध्या त्याच्या डोक्यातही तेच विचार होते जे तिच्या डोक्यात चाललेले. त्यामुळे आपण काल रात्री रागात तिला काय काय बोलून गेलो ह्याची अजून तरी त्याला जाणीव झाली नव्हती. सकाळी सियारा 7च्या आसपास जेव्हा जाग आली, तिने बघितलं अग्नेय तिच्या बाजूला नाही. तिने तिची नजर जशी सर्वत्र फिरवली तर बाथरूम मधून शॉवरचा आवाज येत होता. म्हणजे तो फ्रेश होतोय बघून तिला खूपच हायसं वाटलं. काल रात्रीचे त्याचे वेडावणारे स्पर्श आठवून क्षणातच तिच्या गालांवर त्याच्या प्रेमाचा गुलाबी रंग चढला. भलेही त्याने त्याच्या मर्यादा सोडल्या नव्हत्या, पण तरी त्याच्या त्या थोड्याशाही स्पर्शाने पूर्ण भान हरवलेलं तिचं. खरंच जादू होती त्याच्या स्पर्शात, जी तिला क्षणातच बेधुंद करून गेलेली. त्याच्या शॉवरचा आवाज बंद झालेला बघून ती पटकन तिचं आवरायला तिच्या रूमकडे पळाली. नाहीतर त्याच्या तावडीत सापडली तर लवकर तिच्या ओठांची सुटका नव्हती हे तिला माहीत होतं. डायनिंग एरिया सगळे आता हळूहळू करून जमत होते. नेहमीप्रमाणे सर्वात पहिली हजेरी तर आपल्या आजीबाईंचीच होती. घरात भूकंप आला तरी खाणं सॅक्रिफाईस करणं तिला उभ्या जन्मात जमणार नव्हतं, आणि चुकून माकून ही बाई उपाशी राहिलीच तर ते पूर्ण घराला परवडणारं नव्हतं. देविका, मी आत्ता शेवटचं सांगतोय, आज मला खाली परत कुठलाच तमाशा नको आहे. विनाकारण नको त्या गोष्टी उकरत बसू नकोस. तुझ्या कृपेने आधीच मला माझी मान खाली घालावी लागलीये. त्यात माझी नित्याही खूप दुखावली गेलीये. आता परत असं काहीच करू नको,
की उगाच माझं डोकं फिरेल आणि मी चार चौघात तुला काही बोलेन. रमेश त्यांच्या रूममध्ये आरशात बघून आवरणाऱ्या देविकावर रागाचा कटाक्ष टाकत बोलले. म्हणजे इतकं सगळं होऊनही ही बाई अगदी निवांत तयार होतीये बघून निर्लज्जपणाचा किती तो कळस असावा ना. पण हिच्या निर्लज्जपणाचं ओझं उचलायला कळसही कमी पडेल. रमेश, प्लीज आता तुम्ही परत सुरू नका हो. कालपासून या एका गोष्टीवरून तुम्ही ऑलरेडी माझ्याशी खूप भांडला आहात. त्यात माझी बेबी तर माझ्याशी बोलणं तर दूर, तिच्या मम्माकडे साधा एक नजर बघतही नाही आहे. काल माझ्या तोंडावर तिने दार लावून घेतलं. असं इतकं मोठं काय केलं मी? अग्नेय माझा भाचा आहे, त्याची काळजी केली तर त्यात माझं काय चुकलं? यावेळी देविकाचे डोळे भरून आले. कालपासून रमेश आणि नित्याने तिच्याशी अबोला धरल्याने तिला अगदीच एकटं वाटत होतं. बाकी कोणाचं नाही, पण आपल्या लेकीच्या नजरेतला राग तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. देविका, नित्याचं वागणं तुझ्या कर्माचीच फळं आहेत आणि तू अग्नेयाची किती काळजी करतेस हे मला सांगू नकोस. तू कशी आहेस हे माझ्याहून चांगलं कोणाला माहीत असणार ना. त्याच्या वाईफला इतकं सगळं बोलूनही त्याने तुला या घरात राहू दिलं. ह्याच मला नवल वाटतंय. ह्यालाच संस्कार म्हणतात, जी आयुष्याची खरी पुंजी असते. पण तुला ते काय कळणार ना. तुला तर पुंजी म्हटलं तरी प्रॉपर्टी आणि संपत्तीच दिसते. अग्नी बाहेरून कितीही कठोर असला तरी सुवर्णा वहिनींनी त्यांच्या दोन्ही मुलांवर इतके चांगले संस्कार केले आहेत की ती दोन्ही मुलं त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. आणि तेच संस्कार त्या माझ्या नित्यावरही करत आहेत. नाही तर तुझ्या छत्रछायेत माझी लेक तर वाट्यालाच लागणार होती. हे बघ देविका, तुझ्यासोबत सकाळी सकाळी वाद घालण्यात मला काहीच रस नाही. पण मी परत एकदा सांगतोय, जर तू जाणून बुजून त्यांच्या कौटुंबिक गोष्टीत कोणती दखल दिलीस तर मी माझ्या लेकीला घेऊन इथून कायमचा निघून जाईन. आणि तुला माहित आहे मी हे करू शकतो. मग तू एकटीच इथे पडून राहा. देविकाला खरी खोटी सुनवून रमेश रागात निघून बाहेर पडले. तसा इथे देविकाच्या डोळ्यात राग उतरला. रमेश, नाही मी स्वतः या मेन्शन मधून कुठे जाणार आणि नाही तुम्हाला आणि बेबीला कुठे जाऊ देणार. मान्य की ही गडगंज संपत्ती अग्नेयाची आहे, पण त्याच्या बिझनेसला उभारण्यासाठी तेव्हा माझ्या डॅडने त्याला काही शेअर्स दिलेले, म्हणून तर तो इतकं काही अचीव करू शकला ना. म्हणून माझा त्याच्या संपत्तीवर काही हक्क नसला तरी माझ्या डॅडाच्या प्रॉपर्टीवर तर आहे ना. मग तीच प्रॉपर्टी आता मला परत हवी आहे, ज्याची किंमत आता अरबोंमध्ये पोहोचेल. आणि ती मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, अगदी काहीही. देविकाने रागात खुनशी हसत तिच्या हातातला कोंब त्या ड्रेसिंग टेबलवर आपटला. ह्यावेळी तिच्या ओठांवरचं ते कपटी हसू खूपच भयानक होतं. अग्नी, रमेश बरोबर बोलले, मला तुझी टिचभरही काळजी नाही, पण स्वतःची आहे ना. तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. रमेश नेहमी मला चुकीचं समजतात. मी इतकी धडपड कोणासाठी करतेय हेच त्यांना समजत नाही. आणि माझी मुलगी तर तिला तर तुझ्या एका शब्दाबाहेर नाही. भलेही ती तुला खूप घाबरते तरी तुझी प्रत्येक ऑर्डर मान खाली घालून फॉलो करते ती. पण बस, आत्ता माझा टर्न. देविकाचा चेहरा बघूनच तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत आहे याची तर आता खात्री झालेली. पण ते जे पण शिजतंय ते तिच्याच अंगाशी येऊ नये म्हणजे झालं. इकडे सियाही केव्हाचं तिचं आवरून घाबरतच डायनिंग एरिया पासून काही अंतरावर उभी होती. देविकाच्या भीतीने तिचं पाऊल पुढे पडतच नव्हतं. आज त्या परत आपल्याला काही बोलतील या फक्त विचारानेच तिच्या संपूर्ण शरीराला कंप सुटलेला.
ती लांबून त्या डायनिंग एरियात देविका दिसतीये का ह्याचा अंदाज घेतच होती की ती अजून खाली आली नाही. तोच मागून आलेल्या आवाजाने सिया टुनकन उडालीच. तिने भीतीने पटकन मागे बघितलं तर रमेश गालात हसत तिच्याकडे पाहताना दिसले तिला. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते निर्मळ हसू बघून सियाचेही ओठ हलके रुंदावले. काय माझ्याच मॉन्स्टर वाईफला शोधतीये ना? रमेशच्या प्रश्नावर सियाच्या तर भीतीने चेहऱ्यावरचा रंगच उडाला. नाही, असं काही नाही. ते तर मी म्हणजे तिची चोरी पकडल्यामुळे सियाची तर बोबडीच वळलेली. आता हेही आपल्याला चुकीचं समजून काही बोलतील ह्या फक्त विचारानेच तिचे डोळे किंचित भरून आले. ते बघून रमेशला खूपच वाईट वाटलं. खूप निरागस बाहुली भासली ती त्याला. अगदी तिच्या सुंदर रूपासारखं कोमल मन होतं तिचं. अरे मला घाबरू नको बेटा. आय नो काल माझी वाईफ चुकीची होती आणि तिने तुला खूप हर्टही केलं. खरं सांगायचं तर तिची चूक माफ करण्यासारखी नव्हतीच, पण तरी तिच्या वतीने मी तुझी मनापासून सॉरी बोलतो. रमेशने खूप प्रेमाने सियाची माफी मागताच सिया तर रमेशच्या बोलण्यावर अवाकच झाली. म्हणजे किती मोठ्या मनाचा माणूस होता तो, ज्याला स्वतःची काहीही चूक नसताना फक्त आपल्या बायकोसाठी कोणासमोर वागताना काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या मनाचा मोठेपणा बघून सियाला तर भरूनच आलं. तिची गोड नित्या तिच्या डॅडावर गेलीये हे ओळखायला सियाला टाइमच लागला नाही. अंकल प्लीज तुम्ही सॉरी बोलून मला आणखी छोट नका करू. उलट काल माझ्यामुळेच घरात नको तो वाद झाला. जर मीच इथे आले नसते तर आंटींना काहीच प्रॉब्लेम आला नसता. सियाने बोलता बोलताच तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत मान खाली घातली. पण तिच्या या उत्तरावर रमेश अवाक झालेले. म्हणजे तिची काहीच चूक नसताना ती सगळं स्वतःवर घेऊन खूप मोठी झाली होती. पण बाबा तुला काय माहित ना, आयुष्यात पहिल्यांदा दुसऱ्यांच्या चुकांचं खापर ही बया स्वतःच्या डोक्यावर घेती येते. नाहीतर स्वतःच्या चुकाही दुसऱ्यांच्या माथ्यावर मारायचं गजब टॅलेंट आहे तिच्यात. बाळा तुझी काहीच चूक नाही. काय करणार, माझ्याच काळात हे अग्निहोत्रींचं लोंढं पडलंय. त्यामुळे तिला झेलण्याशिवाय माझ्याकडे पर्यायही नाही आहे. पण हा एक गोष्ट तुला नक्की सांगीन, हे घर सर्वस्वी तुझं आहे. तू अग्नीची वाईफ आहेस हे कधीच विसरू नकोस. मला माहित आहे त्याला सांभाळणं इतकं सोपं नाही, पण एक मात्र मी ठामपणे सांगू शकते, तो तुझ्यावर इतकं प्रेम करतो की त्याची काहीच सीमा नाही. त्यामुळे त्याला प्रेमाने जप. हा थोडासा रागीट आहे तो, पण तुझ्या या गोड निरागस रूपासमोर नक्कीच शांत होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही लोकांचे स्वभाव बदलणं त्या देवाच्याही हातात नसतं. तिथे माझ्यासारखा सामान्य माणूस तर अगदीच नगण्य आहे. त्यामुळे त्या लोकांपासून शक्यतो लांब राहिलेलं चांगलं, जेणेकरून आपणच परत हट होणार नाही. तुला समजलं ना मी कोणाबद्दल बोलतोय ते? रमेशच्या इतक्या प्रेमाने समजवण्यावर सियाने भरलेल्या डोळ्यांनी हसतच मान हलवली. तसे तेही गालात हसले. बरं चल, ती मॉन्स्टर यायच्या आधी आपण आपल्या जागी बसून घेऊया. रमेश सियाच्या डोक्यावर थोपटत तिला घेऊन डायनिंग एरियात आले. थोड्या वेळातच त्या टेबलवर सर्वांनी हजेरी लावली, फक्त नित्या सोडून. त्यामुळे आरवची नजर बेचैन होऊन सारखी नित्याच्या चेअरकडे जात होती. ती अजूनही आली नाही बघून त्याचा जीव खालीवर व्हायला लागलेला. पण तो कोणाला दिसणार होता का? देविकाही आज मान खाली घालून गपगुमान तिचा नाश्ता करत होती. आता सध्या शांत राहणंच तर तिच्या कालच्या फायद्यासाठी होतं. अग्नेय त्याच्या जाणावर मध्ये मध्ये कटाक्ष टाकत मोबाईल मध्ये बघून खाण्यात गुंतला होता.
खूप महत्वाचे मेल चेक करणं चालू होतं त्याचं. सियाने तर देविका येताच तिची मान जी खाली घातलेली ती अजूनही वर केलीच नव्हती. संगीताने आजीला इशारा करताच आजीने तर तिच्यावर दात ओठ खाल्ले आणि तिला बोलण्याचा इशारा केला. पण अग्नेय समोर बोलण्याची संगीताचीच काय खुद्द त्या त्रिलोकी नारायणाचीही हिम्मत होणार होती का? या रौद्ररूपी माणसाचा तिसरा डोळा उघडलेला आज तरी कोणाला परवडणार नव्हता. शेवटी आजीनेच मनाचा हिय्या करत पूर्ण हिम्मत एकवटून अग्नीवर नजर टाकली. अग्नी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आजीचा आवाज जसा अग्नेयच्या कानावर पडला तशा आधी तर बाकी सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर आल्या. तसं आजीने मनातच कपाळ बडवून घेतलं. म्हणजे ज्याने बघायला पाहिजे होतं तो बघतही नव्हता, पण बाकीच्यांच्या पंचायती बघा. अग्नेयने फक्त हुंकार भरला. त्याने मोबाईल मधली नजर हटवण्याचे कष्टही घेतले नाहीत. ते बघून आजीने सुवर्णाकडे बघून दात चावले. मी एवढी म्हातारी झाली, माझं पानही पिकत आलं, तरी माझ्या या नातवाला माझी रिस्पेक्ट आहे का बघ. हे सगळं तुझ्या लाडाने झालंय. अजून चढव ह्याला डोक्यावर. आजीने रागातच नाक फुगवत सुवर्णाकडे पाहिलं. आणि बघ किती शेफारलाय तुझा मुलगा. हेच तिची नजर सुवर्णाला सांगू पाहत होती. पण आपल्या सासूचे नजरेतून बरसणारे टोमणे बघून सुवर्णाने तर मानच खाली घातली. अग्नी, मी इथे तुझ्या समोर बसलीये. व्हिडिओ कॉल नाही केला जे तू मोबाईल मध्ये डोळे घुपसून बसला आहेस. आजीने टोमण्यात PhD केलेली वाटतं, ती पण पुण्याला जाऊन. आता आजीचा गुब्बारा फुगलेला बघून फोन बाजूला ठेवत अग्नेयची नजर समोर बसलेल्या त्याच्या आजीवर आली. तसा आजीचा आवाजच घशात अडकला ना. म्हणजे आता जर हा असाच म्हारक्या रेड्यासारखा स्वतःच्याच आजीला बघायला लागला तर कसं बोलायचं सुचेल ना तिला. ते बघ, म्हणजे आजी परत तिच्या शब्दांची जुळवाजुळव करू पाहते. पण तिचा फालतूचा टाइमपास बघून अग्नेयने काहीच चिडत त्याचा फोन परत हातात घेतलाच होता की आजीच्या पुढच्या वाक्याने त्याच्या कपाळावर अट्यांचं जाळच पसरलं. अग्नी, मला हे लग्न मान्य नाही. आजी एका दमात बोलून मोकळी झाली. पण पुढच्या सेकंदाला आता त्या डायनिंग टेबलवर भयानक असा सन्नाटा पसरला. सगळ्यांचे डोळे तर मोठे होऊन खोबडीतून बाहेर यायचेच बाकी राहिलेले. सियाच्या तर डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणजे आजी असं काही बोलतील तिला असं वाटलंच नव्हतं. ह्या म्हातारीला जीव वर आलाय का? कशाला या आगीत स्वतःला शेकून घेतेय काय माहीत. आरवचं हृदय तर आज परत महाभारत होणार या विचारानेच धडधडायला लागलेलं. देन इट्स युअर प्रॉब्लेम. पण आता माझं आणि जानाचं लग्न झालं आहे. मग तुम्ही कोणी मान्य करा किंवा नका, आय जस्ट डोंट केअर. सत्य कोणाच्याही बोलण्यावर बदलत नाही. अग्नेयची ती तितकीच थंड प्रतिक्रिया बघून घरातले सदम्यातच गेले होते. म्हणजे स्वतःच्याच विचारांशी अगदी सहमत होता तो. अरे बाबा, पूर्ण ऐकून तर घे. लगेच काय पळत्या गाडीत चढतोय. मला हे लग्न मान्य नाही. म्हणजे मला वाटतं तुला सियाशी नीट रीतिरिवाजाने लग्न करावं लागेल. मगच तुला तिच्या बरोबर एका रूम मध्ये राहता येईल, अन्यथा नाही. आजीने बॉम्ब टाकताच इथे सियाने तर तोंडावर हातच ठेवला. नेमका आजीच्या बोलण्यावर लाजावं की पळावं हेही तिला सुचलं नाही. पण अग्नेयच्या हाताच्या मुठी मात्र आवळल्या गेलेल्या. त्याच्या जानापासून लांब राहणं त्याला मंजूरच कुठे होतं. आजी, मी तुझ्या रीतिरिवाजांना नाही मानत, त्यामुळे माझा तिच्यापासून लांब राहण्याचा प्रश्नच येत नाही. ती माझी बायको आहे म्हटल्यावर ती माझ्या सोबत
माझ्याच रूम मध्ये राहणार आणि हे फायनल आहे. अग्नेय त्याचा निर्णय सुनावून ताडताड पावलं टाकत निघून गेला. मग काय वाटतं तुम्हाला, अग्नेय आणि सियाचं लग्न आपण थोडं पारंपरिक पद्धतीने लावायला हवे की नाही, हे मला कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि आजची आता अग्नेयला कशी मिळवते हे पाहण्यासाठी पुढचा धमाकेदार भाग नक्की पहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून कमेंट्सही द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता सबस्क्राईब करूनच सोडा, म्हणजे तुम्हाला चालू स्टोरी बरोबर नवीन येणाऱ्या ही सगळ्या स्टोरीजचे अपडेट भेटत राहतील.